मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेला लढा हा संपूर्ण देशानं पाहिला आणि या लढ्याची दखल देखील देशानंच काय तर सगळ्या जगानं सुद्धा घेतली। मात्र मनोज जरांगे यांना एका भाषणामधील त्यांचं जे विधान होतं ते माघारी घ्यावं लागलं। कारण मनोज जरांगे पाटील जेव्हाही भाषण करतात तर प्रत्येक वाक्य हे विचार करून ते बोलत असतात। त्यांनी बऱ्याच वेळा असं बोलूनही दाखवलेलं आहे। मात्र का ती वेळ आली त्यांच्यावरती विधान मागं घेण्याची, हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 टप्प्यांमध्ये जी काही उपोषणं केलेली होती ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावीत यासाठी 2 वेळा सरकार आलं। सरकारच्या मंत्र्यांकडून त्यांना अल्टिमेटम देण्यात आला, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी धरल्याच्या नंतर स्वतः मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। मात्र हे उपोषण दुसऱ्या वेळेला सोडत असताना मंत्र्यांकडून त्यांना वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली होती। मनोज जरांगे यांनी अखेर वेळ दिली। मात्र या वेळेमध्ये मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला। या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये मनोज जरांगे हे प्रत्येक गावामध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या भाषणाच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत। यावेळेला मनोज जरांगे यांच्या डोक्यावर आता JCBने त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाते। मात्र एकदा भाषण करत असताना मनोज जरांगे यांनी भाषणामध्ये एक वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि तेच वादग्रस्त विधान जे होतं ते मनोज जरांगे यांना मागं घ्यायला सुद्धा भाग पडावं लागलं होतं। ते वादग्रस्त विधान होतं, स्वतः मनोज जरांगे आपल्या भाषणामध्ये म्हणाले होते की लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं। त्यामुळं मग बहुतांश नेत्यांनी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला की लायकी नसणारे नेमकं आहेत तरी कोण, आणि हा प्रश्न एवढा ट्रोल झाला किंवा हा वाद एवढा वाढला की मनोज जरांगे यांना अखेर हा शब्द मागे घ्यावा लागला। हा शब्द मागे घेतल्याच्या नंतर असं पहिल्यांदा झालं की मनोज जरांगे यांनी दिलेला शब्द जो होता तो त्यांना मागं घ्यावा लागला। मात्र मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा जो काही लढा होता तो कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र एका ठिकाणी मनोज जरांगे यांनी जे काही विधान केलेलं होतं ते विधान मनोज जरांगे यांना मागे घ्यावं लागलं। मात्र आरक्षणाची लढाई आणि आरक्षणाचा लढा अजूनही कायम आहे आणि मनोज जरांगे यांनी भाषणामध्ये केलेलं विधान जे होतं त्यानंतर ते आता इथून पुढं प्रत्येक विधानं हे विचार करताना करतील, म्हणजेच पुढच्या वेळेला अशा प्रकारे विधानं मागं घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही। मात्र एका समाजासाठी लढणारा हा लढवय्या राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे, देशभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे। कुठल्याही राजकीय नेत्यांच्या सभेला एवढी गर्दी जमत नाही, तीच गर्दी या मनोज जरांगे यांच्या सभेला जमते। मात्र एक विधान त्यांना मागं घ्यावं लागलं। मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।